छत्रपति शिवाजी महाराज जिन्होंने इस देश में स्वराज्य की शुरुआत की, उनके नाम से ऐसा अध्यासन केंद्र शुरू होना ये अपने आप में बहुत बड़ी बात है। और सबसे बड़ी बात यह है कि भारत में जो हमारी सामुद्रिक शक्ति है उसको पहचानने वाले छत्रपति शिवाजी महाराज थे। उन्होंने हमारे समुद्र पर किले बनाए और एक प्रकार से ऐसी तटबंदी खड़ी की कि दुश्मन अंदर न आ पाए। उनके ज़माने में अंग्रेज या पोर्चुगीज यहाँ आने से डरते थे। बाद में इसी मार्ग से उन्होंने हमारे ऊपर एक प्रकार से आधिपत्य किया। तो एक दृष्टा के रूप में जो सामरिक चिंतन छत्रपति शिवाजी महाराज करते थे, उसी का अध्ययन यहाँ पर होगा, ये बहुत खुशी की बात है। देखिए, महाराष्ट्र में मराठी भाषा का आग्रह होना ये स्वाभाविक है, ये गलत नहीं है। लेकिन भाषा के ऊपर विवाद होना, भाषा पर किसी के साथ मारपीट करना, ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। ऐसी घटना हुई तो हमने कड़ी कार्रवाई की है। आगे भी कोई घटना करने का प्रयास करेगा तो हम कार्रवाई करेंगे। तर मराठीचा आग्रह योग्यच, पण भाषेच्या मुद्द्यावरून मारहाण योग्य नाही, त्या संदर्भात कारवाई केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। जेएनयू मधील मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। जेएनयू विद्यापीठात मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालं। महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, तो आग्रह योग्य आहे, पण भाषेवरून वाद, भाषेवरून कुणासोबतही मारहाण सहन केली जाणार नाही, त्या संदर्भात योग्य ती कारवाई केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच जेएनयूतील कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन केलं। त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज हमको देखिए इस बात का सेटिस्फैक्शन है कि सुप्रीम कोर्ट ने स्टे दिया है, क्योंकि लोअर कोर्ट का जो जजमेंट था उसमें सभी अपराधियों को सजा दी गई थी। हाईकोर्ट अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जेएनयू दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक शक्तीचं जे काही त्यांचं कार्य होतं त्याच्या संदर्भातलं अध्यासन केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे। आणि त्यासोबत कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी भाषा अध्यापन केंद्र सुरू होत आहे। आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज पहिले होते ज्यांनी समुद्राची शक्ती ओळखली, समुद्री तटबंदी त्यांनी केली, आणि म्हणूनच या संपूर्ण सामरिक त्यांचं जे प्लॅनिंग होतं, नियोजन होतं, त्याच्यावर अध्ययन आणि अध्यापन करण्याकरता हे केंद्र या ठिकाणी उघडलं, देशाच्या राजधानीत उघडलं, हे महत्त्वाचं आहे। आणि आमची मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली असल्यामुळे देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये या भाषेचं दालन उघडलं पाहिजे। आणि आनंद आहे की जेएनयू सारख्या विद्यापीठामध्ये दिल्लीमध्ये हे अध्यासन केंद्र या ठिकाणी उघडलेलं आहे। म्हणून मी जेएनयू प्रशासनाचं आणि भारत सरकारचे आभार मानतो। शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा या ठिकाणी निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारला गेला पाहिजे अशी मागणी आमचे उदय सामंतजी मंत्री महोदयांनी केली, आणि माननीय कुलगुरू शांतीश्रीजी यांनी त्याला सकारात्मकता दर्शवलेली आहे। जेएनयू विद्यापीठात मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर बोलताना